महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. रस्ता नसल्याने तब्बल 4 किलोमीटर खांद्यावरून वरात. एकीकडे देश 21व्या शतकात वेगाने प्रगती करत असल्याचा आणि डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असला, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्याच एका दुर्गम भागात विकासाची गाडी अजूनही पोहोचलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातून रस्ते विकासाची लक्तरे वेशीवर टांगणारी एक धक्कादायक आणि तितकीच डोळ्यात अंजन घालणारी घटना समोर आली आहे. तालुक्यात रस्ताच उपलब्ध नसल्याने एका नवरदेवाला तब्बल 4 किलोमीटर अंतरापर्यंत नातेवाईकांच्या खांद्यावर बसून वरात काढावी लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. परंपरा की प्रशासनाची लाचारी. अक्कलकुवा तालुक्यातील माड ते बियामाड या गावांना जोडण्यासाठी साधा रस्ताही अस्तित्वात नाही. आदिवासी समाजात लग्न कार्यात नवरदेवाला खांद्यावर बसवून मिरवणूक करण्याची एक पारंपरिक प्रथा नक्कीच आहे. मात्र या भागात रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की तिथे 4 चाकी वाहन जाणे तर दूरच, पण साधी घोडी किंवा घोडा जाणेही अशक्य आहे. त्यामुळे ही पारंपरिक प्रथा आता नातेवाईकांसाठी सक्तीची पायपीट बनली आहे. रस्त्याच्या अभावामुळे लग्नाच्या वराड्यांना आणि नातेवाईकांना नवरदेवाला खांद्यावर घेऊन तब्बल 4 किलोमीटर डोंगर दऱ्यांच्या वाटेने पायपीट करावी लागली. सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही पायाभूत सुविधांचा किती गंभीर अभाव आहे हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विकासांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह. स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही सातपुड्यातील दुर्गम गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने केवळ लग्न कार्यातच अडचण येते असे नाही, तर आरोग्य आणीबाणीच्या काळात रुग्णांना किंवा गरोदर महिलांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी खाटेची डोली करून नेण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येते. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने येथील बिकट परिस्थिती सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर सातपुड्यातील दुर्गम भागातील शासकीय विकास कामावर आणि लोकप्रतिनिधींच्या दाव्यांवर स्थानिक नागरिकांमधून आता तीव्र संताप आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाला आता तरी जाग येऊन या गावांना पक्के रस्ते मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे.